आता आपण वांद्रीतनं पुढे निघालोय पुढच्या प्रवासाला. वांद्रीच्या इथे ब्रिजचं काम आहे ते मात्र खूपच स्लो चालू आहे. त्याच्यामुळे मधला जो एक थोडासा पॅच आहे तो खूप खराब आहे, एकदम खडबडीत. वांद्री सोडल्यावर आता उजवी बाजू चालू करून दिली आहे. डाव्या साईडचा रस्ता जो आहे त्याचं सुद्धा कॉन्क्रीट करण्याचं काम झालेलं आहे. क्युरिंग पण संपलेलं आहे. फक्त आता तो पूर्ण झालाय का एक थोडासा पॅच करून ठेवला काय कळायला मार्ग नाही इथे. बघूया पुढे समजेलच आपल्याला. इथपर्यंतच आहे आणि पुढे उजव्या हाताचा डोंगर फोडण्याचं काम आता चालू आहे अजून. तो जेवढा आवश्यक आहे तेवढा डोंगर फोडून झाल्याशिवाय डाव्या हाताचा हा जो रस्ता आहे इकडे काही लक्ष देणार नाही कोणी. त्यामुळे तो खराब आहे. वळ्या पडलेला रस्ता आहे, वळकटलेला रस्ता. गाडी जरा सावकाश चालवा. इथे दुहेरी ट्रॅफिक आहे एकाच बाजूची, त्याच्यामुळे जरा सावध. कसं होतं मध्ये खड्डा वगैरे असतो रस्त्यात आणि उंच सकल भाग आहे. पटकन आपण उंचीवरनं खाली येतो आणि तो खड्डा समजत नाही. हे सगळे बघा रत्नागिरी किंवा गणपतीपुळ्यातनं बाहेर पडणारी लोक आहे ती. हा जो डावीकडचा रस्ता आहे हा गणपतीपुळ्याला जातो. पाहिजे तर तिथनं सरळ तुम्ही रत्नागिरीकडे जाऊ शकता. उक्षी रोड म्हणतात त्याला. त्याच्यामुळे बरेच जण आता तो एक शॉर्टकट आहे तो घेतात. पण मध्यंतरी एकदा मी गेलो होतो त्या रोडला, पण तिकडचा सुद्धा रस्ता बऱ्यापैकी फुटला आहे, सगळ्या खापल्या निघालेला आहे. त्याच्यामुळे स्पीड तसा तुम्हाला म्हणावा तेवढा मिळत नाही तिकडे सुद्धा. तर मी शक्यतो प्रेफर करेन ह्याच रूटला या. काय मत? इथे आता कुठलं गाव आहे लक्षात नाही माझ्या. हा बोर्ड आहे बघा समोर, त्याच्या जवळ आता आपण आलोय. पण ते काय आहे मानसकोंड, ते उजवीकडे बोर्ड दाखवलाय. ते उजव्या हाताला आतमध्ये का मला माहिती नाही, पण अगदी अशी छोट्या छोट्या वस्त्यांची ही गावं होती. जुना रस्ता असताना थोडंसं समजायचं. बसनी जाताना बसेस तिथे थांबायच्या, त्याच्यामुळे कळायचं. आता नाही काय कळणार. आणि तशी गावं जर बघितली तर कोणाच्या किसगिंटीत पण नाही. त्याच्यामुळे तशी नावं लक्षात ठेवण्याचा पण काही संबंध येत नाही कुठे.
जुन्या पुलाच्या आठवणी काही दिवसांसाठी राहिल्या आहे. काही दिवसांनी आपण नवीन पुलावरून मार्गक्रमण करणार, पण तोपर्यंत जरा आपण हा खडखडाटाचा पण आनंद घेऊया. गाडीचं सगळं बाहेर आलंय कोथळापूरचा. असो, सगळं ते प्लास्टिकात लावलेलं असतं, ते पत्रा कमीच, मॅक्सिमम गोष्टी प्लास्टिकच्या. गाड्या हलक्या करणे जेणेकरून ॲव्हरेज चांगलं मिळेल गाडीला. एवढं करून सुद्धा आता ॲव्हरेजच्या नावाने जरा बोंबाबोंबच चालू झालेली आहे. मध्यंतरी E20 त्याची आता नवीन पेट्रोल टाकायला सुरुवात झाली. त्या बाजारात ते विक्री होती त्याची, त्याच्याकडे इथेनॉल 20% आहे. अनेक जणांचा त्याच्यावर आक्षेप आहे किंवा त्याच्यावरती काय अनेक जण कमेंट्स करतायत. मला अजून तेवढी काय खरंच काय माहिती नाही डिटेल्समध्ये त्याची, किंवा खरोखर चांगलं आहे की नाही. आपल्यापैकी जर कोणाला यातली खरी माहिती असेल E20 बाबत तर नक्की कमेंटमध्ये सांगा, सगळ्यांना जरा समजेल. काही वेळेला कसं होतं की उगाच म्हणजे अफवा उठवल्या जातात, तसं होऊ नये. जेन्युन माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे, एवढं मला वाटतं. आपल्यापैकी कोणाला जर माहिती असेल E20ची तर कृपया सांगा. परचुरीच्या पुढे आता इथे हा उजव्या हाताला कंपनीचा ठेकेदार जो आहे, त्या रस्त्याचं काम ज्याला दिलंय, त्याचा सगळा मिक्सिंगचा प्लांट आहे. उजव्या हाताला मात्र नुसतीच खडी आणून घातली. एकंदरीत पण मी बघतोय ना चित्र, एकच ठेकेदार अनेक ठिकाणी दिसतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की तो आपलं स्वतःला झेपेल जमेल तशी कामं करतोय. वास्तविक जर तू 2-3 टप्प्याची कामं घेतली आहेस तर त्या प्रत्येक टप्प्यावरती तेवढीच माणसं दिसायला पाहिजेत. प्रत्येक टप्प्यावर समजा तुझी 50 माणसं आहेत तर 3 टप्प्याचे काम आहेत, 150 माणसं तुझी दिसायला हवी, तेवढी मशिनरी दिसायला हवी. पण ते कुठे दिसताना आढळत नाहीये. तो एका ठिकाणची माणसं दुसरीकडनं परत पुढे तिसरीकडे अशी नुसती फिरवतोय असं मला वाटतंय. त्याच्यामुळे सगळीकडची कामं बघा ॲट ए टाइम सुरू आहेत असं नाही दिसत. काही ठिकाणची चालू आहेत, काही ठिकाणी बंद आहेत. आणि माझ्या अंदाजाने तो ठेकेदार एकच आहे. इथं अजून ते डोंगर फोडताय. ठीक आहे, कठीण आहे म्हणून, पण आता किती वर्ष गेली अजून फोडण्याचीच कामं चालू आहेत. आणि ती पलीकडची बाजू फोडून सगळं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा आपला जुना हायवेचा एक छोटासा तुकडा राहिला तो वापरायचा. पलीकडची बाजू पण ती पुढे कनेक्ट नाही, त्याच्यामुळे तेवढी झालेली पण ओपन नाही करून दिलेली. सध्या आपण एकाच साईडनी जातोय. समोर येणारी वाहनं जरा लक्ष ठेवा, वळणाचे रस्ते आहे. काय वेळेला कसं आपलं मन बेफिकीर होतं, या चला आता चांगला रुंद मोठा नवीन रस्ता झालाय, पण पुढे कामाचं स्वरूप माहिती नसतं, काय झालंय काय नाही माहीत नसतं. अशा वेळेला मग अपघात होण्याची शक्यता जास्त होते. पूर्ण रस्ता झाल्यानंतर मग तुम्ही 80-85 काय जो स्पीड ठेवायचा आहे तुम्हाला तो मेंटेन करा. इथे मात्र सध्या तेवढा स्पीड घेऊन जाणं शक्य नाही आपल्याला. ते मधला रस्ता हा पॅच जो आहे हा अजून डोंगर फोडून जरासं काहीतरी केलंय, फार काही नाहीये. असो, 2 बाजू चालू आहे.
त्याच्यामुळे त्रास नाही आहे आपल्याला. झाडांचा हिरवा रंग बदलायला सुरुवात झाली बघा. पाऊस संपून 1.5 महिना झाला, लगेच वाळायला सुरुवात झाली. जो गर्द हिरवा रंग होता तो जरा कमी झाला. त्या मधला पॅच ब्रिज, जुना जो ब्रिज होता आपला, तो अजून काहीच तिकडे केलेलं नाही काम. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्यांना तेवढा मधला एक जरासा 20-25 मीटरचा पॅच खराब लागतो. तांबडी गाडी आहे, वरती लाल निळा दिवा आहे. कुठल्या डिपार्टमेंटची गाडी असू शकेल? कोणाला काही आयडिया असेल तर सांगा. त्याच्यावर बाकी काही लिहिलेलंच नाहीये. नाही तर नॉर्मली कसं पोलीस, ॲम्ब्युलन्स काहीतरी छापलेलं असतं, त्याच्यावर काहीच नाही लिहिलेलं. आणि आता आपला स्पीड आहे जवळपास 65-70. तो 90-100च्या स्पीडला गाडी पळवतोय. असो. निधळेवाडी वाडी म्हणजे खरंच वाडी. आता संगमेश्वरच्या अलीकडचा HP चा पेट्रोल पंप, त्याच्यानंतरचं हॉटेल. संगमेश्वरात आता आजची परिस्थिती आपण बघू, पण गेले काही दिवस ट्रॅफिक खूप ब्लॉक होत होतं, कारण तिथे पुलाचं काम चालू आहे आणि अरुंद असा एक रस्ता ठेवला आहे ज्याच्यातनं जेमतेम 2 गाड्या पास होत आहेत. त्याच्यामुळे ट्रॅफिक होतं. आता बघूया आज परिस्थिती काय आहे. कारण आज 1 डिसेंबर आहे. आपला हा व्हिडिओ मी बनवतोय 1 डिसेंबरला. काय बरळतोय बघा. 1 जानेवारीला नववर्षाच्या सुरुवातीला पहिला दिवस 1 जानेवारी 2026. आपल्या ज्या छोट्या गाड्या आहेत त्यांच्यापेक्षा मला मोठे जे ट्रक्स या बसेस जातात ना, ST बस असेल, प्रायव्हेट बस असेल, त्यांच्या बाबतीत समाधान वाटतं. बरोबर, त्यांना असे रस्ते मिळाले ना, इतकं त्यांचं काम सोपं होत असेल. नाहीतर बिचारे खराब रस्ते वगैरे असले सगळं त्रासाचं, आणि त्याच्यात पुन्हा तो जर फुल लोडेड ट्रक असेल तर बघायलाच नको तिची अवस्था. आता आपण संगमेश्वरच्या जवळ आलो. कामाला अजून इथे तशी गती नाही, काम हळूहळू आहे. ट्रॅफिक कसं आहे, पुलावरतीच ब्लॉक होत आहे. असो. तर संगमेश्वरला मात्र इथे अजून फार जेवढी अपेक्षित होती गती तेवढा नाहीये. बघा, आता इथनं अजून तो डोंगर बिंगर सगळं फोडण्याचं काम आहे. म्हणजे तो पूल जो आहे तो नंतर पुढे याच्या पलीकडच्या बाजूला कनेक्ट होईल. इथेच कुठेतरी पोलीस स्टेशन वगैरे होतं संगमेश्वरचा, उजव्या हाताला आतमध्ये वर. काय झालं असेल कोणास ठाऊक. लांबनं बघताना असं वाटतं, अरे 2-2 पूल, अरे वा, एकावर एक, भारीच काम. आणि आता इथे ट्रॅफिक ब्लॉक आहे.
संगमेश्वर पुलाच्या इथं आपण आलोय. काम आहे, चालू आहे, म्हणजे काय अगदीच वाईट आहे अशातला भाग नाही. फक्त त्याचे कनेक्टिंगचे जे पार्ट आहेत ते मात्र थोडेसे प्रॉब्लेमॅटिक आहेत. त्याच्यामुळे इथे आणि पोलीस आहेत ट्रॅफिकसाठी, कारण इथे ट्रॅफिक ब्लॉक होतो भरपूर. दोन्ही साईडला पोलीस ठेवले, पुलाच्या पलीकडे आणि अलीकडे. थोड्या थोड्या गाड्या सोडत आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिकचा तेवढा ब्लॉक होऊन राहणे हा जो प्रकार असतो तो होणार नाही. मुंबईकडे जाण्याकरता सर्व्हिस रोडचा वापर करा. इकडनं जायचंय आपल्याला, सर्व्हिस रोड दिलेला आहे इथे. हा खालून तयार केलाय रस्ता, सर्व्हिस रोड. आणि तिकडचा आपला पहिला रस्ता होता तो मुंबईहून इकडे येण्यासाठी त्या वाहनांसाठी. तर सध्या आपल्याला त्यातल्या त्यात ते बरं आहे, समोरासमोर एकमेकांची तोंड बघायला लागत नाहीये. कुठपर्यंत? इथपर्यंत. इथून पुढे परत एकच रोड आहे, आमने सामने ट्रॅफिक आहे. आता इथून मात्र पहिला होता तो रस्ता अजून तिथे फार डेव्हलपमेंट दिसत नाही आता तरी, त्याच्यामुळे हळूहळू जाणे भाग आहे. या भागातच गर्दीच्या वेळेला ट्रॅफिक ब्लॉक होतं, कारण पहिला जो रस्ता आहे तो पूर्वी सुद्धा तसं बघायला गेलं तर त्या ट्रॅफिकला कमीच होता. आणि आता रस्ता लहान आणि प्लस कामं चालू आहे, त्याच्यामुळे थोडे अडथळे त्याच्यामध्ये. इकडेचं काम उजव्याचं तर बऱ्यापैकी सगळं फोडून वगैरे झालंय रुंदीकरणाचं. पण जो आता रस्ता दिलाय तो मात्र खराब आहे, त्यामुळे थोडा मोकळा रस्ता दिसला म्हणून स्पीडनी जाऊ म्हणायचं, पण ते होणं शक्य नाही. ढा ढा ढा. ओव्हरऑल या सगळ्या प्रोजेक्टमध्ये माणगाव इंदापूर तिकडचे मी व्हिडिओ जे बघतो तिथे पण कामाची अशीच अवस्था आहे, काय स्पीडच नाही त्या कामाला. आणि थोडाफार हा जो आत्ताचा पट्टा आहे वाव नदीपासून संगमेश्वर, तिथेही अशीच परिस्थिती आहे, एकदम संत गतीने काम चाललंय. आणि ते माझं ऑब्झर्वेशन असं आहे, कॉन्ट्रॅक्टर एकच असणार आहे आणि तो एकच टीम अल्टरनेटिव्ह वापरतोय. वास्तविक याकडे जर तसं असेल तर लक्ष द्यायला पाहिजे. आणि तो कामं घेणार 3-3, पैसे घेणार 3-3 ठिकाणाहून, आणि टीम मात्र एकच वापरणार अल्टरनेट. तो महाराष्ट्र शासन थांबा जरा, एक तर खाजगी गाडी त्याच्यावर महाराष्ट्र शासन लावून सहकुटुंब प्रवास करतायत आणि त्याच्यात परत तो घुसायला बघतो. इथे काय केलंय, जरासा मार्ग आपला बदललाय. इकडनं डावीकडचा रस्ता बंद करून इकडनं नवीन रस्ता तयार केलाय. जरासा तो पहिल्यापेक्षा रुंद आहे. आता पैसा फंड हायस्कूलच्या इथे भराव घालून काय केलेले नाही, अजून चालू आहे, भरावाचं कामच सुरू आहे, फार नाहीये काय बरं. म्हसाक्का आल्या, म्हसाक्का.
आपल्या मागणं जो येतोय त्याला पुढे जायची घाई झाली, पण तसं जाता येणार नाही रे बाबा. नाही रे बाबा, इथे रस्ता बघ, काय रस्त्याची अवस्था आहे बघ. तुला तुझ्या गाडीची किंमत नसेल, मला आहे, मी सावकाशच जाणार. फक्त एक तुलनेने मागच्या वेळेपेक्षा इथे जरा धूळ कमी वाटली. पाणी बिणी मारून गेलं त्या माहित नाही. मागच्या वेळेला इकडे प्रचंड धुरळा होता. हनुमानाची घुमटी मात्र इथे चांगली डाव्या बाजूला तयार झाली. रस्ते रस्ते खड्ड्यात रस्ते. पैसा आपण हायस्कूलच्या ब्रिजच्या इथं आता आपण पुढे आलो. ब्रिजचं काम अजून सोपत चालू आहे. आणि आता आपण येऊ शास्त्री पूल या ठिकाणी. हा व्हिडिओ मी तिथे थांबवतो शास्त्री पूलला. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर नक्की 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 लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. नंबर ऑफ आवर्स जेवढे जास्त असतात तेवढं चॅनल आणि तो व्हिडिओ प्रमोट व्हायला मदत होते. आपण बऱ्याच वेळेला काय करतो, पुढे पुढे ढकलत जातो. हळूहळू मधले अनेक पार्ट स्किप करतो. त्यामुळे जे व्ह्यू अवर्स म्हणतो आपण ते कमी होतात. कृपया तसं करू नका. गणपतीपुळे फाटा 500 मीटर बरोबर आहे. हा शास्त्री पूल नवीन इथे आला आणि पलीकडच्या बाजूला आहे जुना पूल. त्याचे पण ड्रोन शॉट आपण घेतलेले, आपण या व्हिडिओमध्ये परत दाखवू. हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. आपल्या काही कमेंट्स असतील तर नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आजवरच्या आपल्या सपोर्टबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.